हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ ऑफ सर्वज्ञ पाटील चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? तर फ्रेंड्स, आज आपण जाणार आहे मुंबई गणपती बाप्पा दर्शन करायला. सगळ्यात पहिला आपण खेतवाडीला जाणार आहे. हा ब्लॉग जो आहे तो खेतवाडी दर्शनाचा असणार आहे. ह्याच्या पुढचा जो ब्लॉग येणार आहे तो लालबाग परेड दर्शनाचा असणार आहे. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला खेतवाडीलाच भेटतो. आता आपण खेतवाडीला आलो. आता पहिला गणपती बघूया. चला झालंय. हे बघा काय मूर्ती आहे बघा. चल जा ना पटापट, तू काय हे बघा फ्रेंड्स, काय मूर्ती आहे बघा. डेकोरेशन बघा. बघा फ्रेंड्स, केवढी मस्त मूर्ती आहे बघा. बघा फ्रेंड्स, खेतवाडीचा हा आहे खेतवाडीचा विघ्नहर्ता. आता आपण पुढच्या गणपती बघायला जाऊया. तर चला दुसरा गणपती बघायला आलोय बघा. हे बघा इको फ्रेंडली साडू मातीचा मूर्ती आहे बघा. फ्रेंड्स बघा, इको फ्रेंडली शाडू मातीची मूर्ती आहे बघा. फ्रेंड, आता आपण बघितला तो इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा होता. तर आपण आता पुढे बघायला जाऊया. चला तिसरा गणपती बघायला आलोय. तर चला त्यातमध्ये जाऊया, बघूया कुठला आहे. हे बघा फ्रेंड्स, हो ही गणेश गल्ली सारखी मूर्ती आहे बघा. इथं चलचित्र केलंय पण आता बंद आहे. बघा आता 28 फूट. चला आता बघा. तर फ्रेंड्स, आता खेतवाडी दुसरी क्रॉस लेन आली आहे. चलचित्र आहे आतमध्ये. तर चला आपण आता बघूया. फ्रेंड्स बघा, दुसरी क्रॉस लेन. आता हा बघून झालेला आहे. आता आपण बघूया मुंबईचा सम्राट. फ्रेंड्स बघा केवढी मोठी लाईन आहे. मुंबईचा सम्राट इथं आलेलं आहे. चला आतमध्ये जाऊयात. ओ माय गॉड, बघा काय डेकोरेशन केलंय. गणपतीची मूर्ती बघा मस्त. खेतवाडीचा सुख करतात तिसरी क्रॉस लेन. चला चला चला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडल खेतवाड़ी तीसरी क्रॉस लेन यहाँ उपस्थित सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करता है. इस पावन अवसर पर हम प्रस्तुत कर रहे हैं श्री विनायक की रूपी अवतार में श्री गणेश जी की मनमोहक मूर्ति. पुराणों के अनुसार. फ्रेंड्स, आता आपण खेतवाडीचा राजा बघूया. काय चला खेतवाडीचा राजा बघितला. नंतर पुढे जाऊया आणि पाचचे 2 गणपती राहिले आहेत. त्यानंतर बघूया, कारण की खूप लाईन आहे बघा तिथं. 2 गणपतींना खूप लाईन आहे. पण आता हा बघूया 5 घेतोय आणि मग आपण जाऊया. चला फ्रेंड्स, आता मी चाललोय खेतवाडीच्या राजाला. चला आणि चालला शेण फटाफट. ओ माय गॉड फ्रेंड्स,
बघा हा खेतवाडीचा राजा आहे. खूप मोठी मूर्ती आहे. 38 फुटाची आहे. 38 फुटाची आहे बघा. असं काय डेकोरेशन केलेलं आहे. फ्रेंड्स बघा खेतवाडीचा महागणपती. आपण पास देऊन चाललोय इथं. चला. हो हे बघा काय मूर्ती आहे बघा. खेतवाडीचा महागणपती. आपण आलेलो आहे ओम तांडव मध्ये. आता लाईनीत लागणार का जाऊया चला. बघा ह्या वर्षी असं केलंय वरती ब्रिज सारखा केलेला आहे. हा तो दुसरा गणपती आहे आणि हा ओम तांडवचा आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि गणपतीची मूर्ती दाखवतो तुम्हाला. आता आपण आलेलो आहे ओम तांडव सार्वजनिक उत्सव मंडळ. तर तिथं जाऊया. त्याच्यानंतर बाजूलाच आहे तो आहे खेतवाडीचा युवराज. तर चला फ्रेंड्स बघा खेतवाडीचा युवराज आणि त्याच्याच बाजूला ओम तांडव सार्वजनिक उत्सव मंडळ. तर आतमध्ये जाऊया. मूर्ती एकदम सुंदर आहे. तर चला आतमध्ये जाऊया. फ्रेंड्स आता आलो आहे बघा ओम तांडव सार्वजनिक उत्सव मंडळ. गर्दी बघा. आता आतमध्ये जाऊया फटाफट. मस्त मस्त गणपती बघूया. ओम तांडव सार्वजनिक उत्सव मंडळ यांची गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे बघा. खाली जायचं आता इथून आणि चला. फ्रेंड्स बघा ओम तांडव सार्वजनिक उत्सव मंडळाची ह्या वर्षी खूप मोठी मूर्ती आहे बघा. आणि ती बघा तिथं पण आहे बघा सुंदर मूर्ती. फ्रेंड्स बघा आता हा आहे खेतवाडीचा युवराज. आतमध्ये जाऊया आता पास घेऊन. बघा ओम तांडव हा आहे खेतवाडीचा युवराज. पुढे जा पुढे जा मग दिसेल. आता रमून पप्पा खेतवाडीचा बघायला चालले. चला फ्रेंड्स एवढा मोठा रावण आहे आणि बघा इथं श्रीराम बघा हनुमान चलचित्र आहे. तर इथं बाप्पा खेतवाडीचा आहे हे बघा. आता हे दाखवणार चला. एक ग्रंथ आहे काय रे हे स्वरूप. स्वागतम सुस्वागतम. बाल गोपाल सार्वजनिक उत्सव मंडल. जब कुंभकर्ण रणभूमि में आया तो उसे देखकर चारों ओर भगदड़ मच गई. उस विशालकाय राक्षस को देखकर वानर सेना भयभीत हो गई. तब विभीषण कुंभकर्ण के पास आकर कहने लगे कि हे कुंभकर्ण मेरे भाई आप प्रभु श्री राम जी के शरण में आ जाओ. तुम्हारा जीवन सफल हो जाए. तब कुंभकर्ण ने विभीषण की बातों को ठुकराते हुए उसे समझाया कि तुम्हारा धर्म अलग है और मेरा अलग. तुम अपने पूज्य के राम लक्ष्मण और कुंभकर्ण के बीच
घमासान युद्ध हुआ। आखिर में प्रभु श्री राम जी ने अपने दिव्य बाण से कुंभकर्ण का एक हाथ अलग कर दिया। फिर भी कुंभकर्ण अपनी शक्ति से लड़ता ही रहा। उसके बाद श्री राम जी ने दूसरे बाण से कुंभकर्ण का दूसरा हाथ भी शरीर से अलग कर दिया। और आखिर में अपने तीसरे दिव्य बाण से कुंभकर्ण का सर उसके धड़ से अलग कर दिया। इस तरह प्रभु श्री राम जी के हाथों कुंभकर्ण का वध हो गया। तो आओ बापा के सामने ये शपथ लेते हैं कि वे बुद्धि के स्वामी, वे बुद्धि के बाबा और सदाचार के और हमारे देश को और बलशाली बनाए। आता आपण बघितला बाप्पा खेतवाडीचा. आता आपण जाऊया मुंबईचा महाराजा. चला आपण मुंबईचा महाराजा बघायला चाललोय. 11वी गल्ली. आता आपण चाललोय मुंबईचा महाराजा बघायला. महाराष्ट्राची सगळ्यात मोठी मूर्ती तर 11वी गल्ली आहे. चला हे बघा. हो काय मूर्ती आहे फ्रेंड्स. बघा खूप मोठी मूर्ती आहे बघा. काय मोठी मूर्ती 47 फीटची मूर्ती आहे बघा. बघा फ्रेंड्स. आता पुढे ना मुंबईचा महाराजा बघितला. आता आपण पुढे जाऊया खेतवाडीचा गणराज आणि पुढे खेतवाडीचा आनंद. चला आता खेतवाडीचा गणराज. खेतवाडीचा गणराज हे बघा. खेतवाडीचा गणराज या करण्याचा तास देऊन 50 रुपये तुम्ही येऊ शकता. अशी आहे काय मूर्ती. आतमध्ये पण जाणार आहे आपण. चला आपण आतमध्ये चाललोय आता इथून. आता आपण चाललोय बघा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खूप उंच अशी मूर्ती असणार आहे. खालचं एकदम मस्त सॉफ्ट केलेलं आहे. इथून मूर्ती आपली दिसणार आहे. इथून पण खाली आम्ही तर खूप रे थांबा फ्रेंड मूर्ती. चल तिकडे पुढे पुढे. अरे चालत खूप सुंदर अशी मूर्ती आहे. खाली जाऊन आपण पाया पण पडणार आहे बघा. इथून पण येतं पुढे चाललं बाबा. खूप उंच अशी मूर्ती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. खेतवाडीचा गणराज. फ्रेंड्स आपण आलोय मुंबईचा आनंद बघायला.
आपण खेतवाडीचा गणराज बघितला, आता हा बघूया चला. बघा मुंबईचा आनंद. सरक ते 5 थांब. कुठून इथून हे इथून ये. ओ माय गॉड, बघा काय मस्त आहे मुंबईचा आनंद. डेकोरेशन खूप मस्त केलं आहे बघा. झुंबर बघा 3-3 आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघा झुल्यावर एकदम सुपर बघा. खेतवाडीचा मोरया हा आपण बघितला नाही, खूप लाईन आहे म्हणून. चला आता आपण आलोय दक्षिण मुंबईचा राजा बघायला. चला तर फ्रेंड्स बघा दक्षिण मुंबईचा राजा. फ्रेंड्स आता आपण आहे ना परेलला आलेलो आहे. तर आता परेलवर आता लालबाग हे सगळे गणपती करणार आहे कवर. तर चला आता ह्या ब्लॉगला एंड करूया. आता लालबाग परेलचे गणपती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये करणार. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.